नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं शेती जॉब YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण सोयाबीनच्या शेवटच्या फवारणी संदर्भात माहिती घेणार आहोत। आपलं फुलकळी स्टेजमध्ये सोयाबीन सध्या आहे। तर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आपल्याला कुठली फवारणी घ्यायची आणि त्याचा बेनिफिट काय होईल, वाढ दाबण्यासाठी आपल्याला काय करायचे आणि आळीसाठी जे काय आपण औषध वापरतो त्याचे रिझल्ट वाढण्यासाठी आपल्याला काय करता येईल या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये राहणार आहे। तर फवारणी करताना आपण कुठल्या कंपनीवर भर न देता किंवा ब्रँडच्या नावावर भर न देता आपल्याला घटक पाहून आपल्याला फवारणी करायची या संदर्भात आपण मार्गदर्शन प्रत्येक व्हिडिओमध्ये करत असतो। आजच्या फवारणीमध्ये आपण कोरॅनिटिप्लोल 18.5% SC फॉर्म्युलेशनमध्ये जे की तुम्ही कोराजन नावाने ओळखता, हे जेनरिक कंपनीचं घेतलं होतं। धर्मस क्रॉप गार्ड नावाची कंपनी आहे, त्यांचं आपण घेतलेलं। कॉस्ट कोराजनपेक्षा जवळपास 600-700 रुपये त्याची कमी होती आणि रिझल्ट पण सुंदर आपल्याला मिळाले। डुप्लिकेशनचा कुठला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला नाही। परत आपल्याला पॅक्लोपोटाझोल जे की 40% SC फॉर्ममध्ये वापरायचं होतं, जे की तुम्ही ताबोली नावानं किंवा विद्युत नावानं ओळखता, जे की वाढ दाबण्यासाठी काम करत असतं आणि फुलधारणा वाढवण्यासाठी ते काम करत असतं। त्यामध्ये निंबोळी अर्क 10,000 ppm चा आपण घेतलेला होता। त्याचं जे प्रमाण आहे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, प्रति एकरचं त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता। आपल्याला 1 एकरच्या हिशोबाने औषध तयार करून घ्यायचं आहे आणि एकरी जेवढं तुम्ही पाणी वापरताय तेवढ्या टाक्या करून 1 एकरचं औषध तेवढ्यामध्ये मिक्स करून मारायचे। सजेशन असं आपल्याला त्यात राहील की जेवढं तुम्ही जास्त पाणी वापरताल तेवढे रिझल्ट त्याचे सुंदर मिळतील, कारण कमी पाण्यामध्ये जर तुम्ही वापरायला गेला तर व्यवस्थित औषधाचं कव्हरेज मिळत नाही आणि औषधाला काम करण्यामध्ये खूप अडथळे येतात, पाहिजे असे रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत आणि विनाकारण दुकानदारासोबत वाद घालण्याची आपल्याला वेळ येते। तर आपल्याला औषधं निवडताना घटक पाहून औषधं निवडायचे, कुठल्या ब्रँडच्या नादाला लागायचं नाही, कारण जे ब्रँडेड गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फसवणूक आणि दिशाभूल करण्याचे चान्स बहुत आहेत। कारण जे की आता पॅक्लोपोटाझोल तुम्हाला म्हणलं होतं मी, म्हणजे कोराजन, तर आता कोराजन तुम्हाला माहितीच आहे, कोरॅनिटिप्लोल त्यातला घटक येतो, बऱ्यापैकी भरपूर कंपन्याचं मार्केटमध्ये येतं, हे पण तुम्हाला माहिती आहे। पण पॅक्लोपोटाझोल जे आहे ते एकच कंपनी 3-3, 4-4 नावानं देऊन पण मार्केटमध्ये फसवणूक चालू। सुमोटोमो नावाची एक कंपनी पहा, त्याचं 3 नावानं पॅक्लोपोटाझोल येतो 40% फॉर्ममधला, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। एक ताबोली, दुसरं लस, तिसरं विद्युत, तिन्हीमध्ये पॅक्लोपोटाझोल 40% असाच घटक आहे। म्हणजे सरळ सरळ वेड्यात काढण्याचे काम आहे ते। जोपर्यंत शेतकरी घटक पाहून औषधं वापरणार नाही तोपर्यंत ह्या कंपन्या असंच फसवत राहणार आहेत। दुकानदाराच्या याच्यामध्ये काही चूक नाही मित्रांनो, आपण वाटतो की दुकानदार हे करायले ते करायले, पण 5-10% दुकानदार नालायक आहे, सगळे दुकानदार नालायक नाही, पण कंपन्या नालायकपणा करायला चालू करायला जातात। त्यांचा कुठला कॉम्पिटिटर तयार व्हायला नको म्हणून एकच घटक 2-2, 3-3 नावाने द्यायचा आणि शेतकऱ्याची दिशाभूल करून मार्केटमध्ये औषध सोडायचे असा प्रकार चालू आहे। तर बऱ्याच जणांची ओरड असते की रिझल्ट येत नाहीत। आता आपण जे आपल्या पद्धतीने करतोय, आता आजची जी फवारणी आपण ज्या पद्धतीने केली एक सविस्तर मी तुम्हाला त्यामध्ये सांगतो। व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण काळजीपूर्वक पहा। रिझल्ट जर चांगले मिळवायचे असतील तर या पद्धतीने केल्याशिवाय पर्याय नाही, विनाकाराच्या छोटापट मारून बसू नका। आपण काय केलं, आपल्याला 3 एकर क्षेत्र फवारायचं होतं। 3 एकर क्षेत्रासाठी आपण 180 मिली कोरॅनिटिप्लोल, म्हणजे 150लं 1 आणि 30चं 1 असं 180 मिली कोरॅनिटिप्लोल घेतलं। त्याच्यामध्ये निंबोळी अर्क 10,000 ppm चा घेतला आणि पॅक्लोपोटाझोल 40% SC जे येतं ते 100 मिली घेतलं। हे आपण औषधं जवळ घेतली। सर्वात प्रथम आपण काय केलं, आपल्याला प्रति एकर 6 ते 7 पंप करायचे। त्या हिशोबाने आपण जे डब्बा आहे त्या डब्यानं पाणीमधून बकेटमध्ये घेतलं। पाणी आपल्याला ऐनवेळी बोर बंद असल्यामुळे आणि विहिरीला पण पाणी नसल्यामुळे आपण काय केलं, वड्याचं पाणी घेतलं होतं, कारण वड्याचं पाणी वापरायला पण आपल्याला काही अडचण नाही आहे, फक्त त्याचा pH बॅलन्स करून घ्यायचा असतो। आपल्याला पाहिजे एवढं पाणी आपण डब्यामध्ये मोजून घेतलं, 18-20 तांबे आपण पाणी डब्यामध्ये घेतलं। त्याच्यामध्ये परत थोडासा pH बॅलन्सर टाकून त्याचा pH बॅलन्स करून घेतला, म्हणजे ज्या पाण्यामध्ये आपण औषधाचं द्रावण तयार करणार त्याचा pH बॅलन्स करून घेतला। pH बॅलन्स करून झाल्यानंतर त्याच्यात सर्वात प्रथम आपण 150चं 1 आणि 30 मिलीचं 1 असं जे कोरॅनिटिप्लोल आहे ते फोडून त्यामध्ये आतमध्ये टाकलं। नंतर पॅक्लोपोटाझोल 100 मिली जे आहे ते पण त्यातच टाकलं। नंतर त्याच्यामध्ये आपण निंबोळी अर्क 10,000 ppm चा जो आहे तो 250 ml च्या 3 बॉटल घेतल्या, त्यातलं थोडंसं शिल्लक ठेवून त्यामध्ये टाकून दिलं। एकदम आपलं 3 एकरचं औषध हे तयार झालं। मिश्रण व्यवस्थित तयार झालं की आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक टाकीला जे आपण पाणी घेणार होतं प्रत्येक टाकीमध्ये आपल्याला pH बॅलन्सर किंवा लिंबू टाकून पाण्याचं pH बॅलन्स करून घेणं आवश्यक आहे। पाण्याचा pH बॅलन्स झाला, रिझल्ट आपल्याला चांगले मिळत असतात। नंतर आपण काय करायचं, पाण्याचा pH बॅलन्स झाला, टाकीमध्ये पाणी घेतलं, तयार द्रावणातील 1 डबा आपल्याला त्या फवाऱ्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे आणि फवारा पॅक करून आपल्याला फवारणी करायची। फवारणी करताना झाडावर व्यवस्थित औषध पडेल ह्या हिशोबाने करायचे, कारण हवा वगैरे जर जास्त असेल तर औषधाचा आणि पानाचा एवढा संपर्क येत नाही, औषध पूर्ण हवेतच वरती उडायला चालू होतं। जेवढं तुम्ही घासून फवारताल तेवढं ते आतमध्ये पानाला पण भिनल्या जातं आणि पानावर एकसारखी त्याची फवारणी होऊन जाते। तुम्ही बघू शकता फवारणी करण्याची पद्धत पण किती योग्य पद्धतीने आपण केलेली आहे आणि पानावरून पाणी गळालं नाही पाहिजे, कारण बरेच जण काय करतात, दाट पाणी मारतात, पानावरून पाणी टपटप गळत असतं खाली। ही पद्धतीची फवारणी खूप चुकीची आहे। आपल्याला नॉर्मल फॉग, जसं एखाद्या कटिंग सलूनच्या दुकानमध्ये तो सलूनचा जो माणूस असतो आपल्या तोंडावर पाणी मारतो, पाणी गळत पण नाही आणि तोंड पण आपलं पूर्ण ओलं होऊन जातं। या पद्धतीने आपल्याला फवारणी करून घ्यायची असते। पूर्ण झाडावर आपल्याला त्याचं कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे आणि पाण्याचा एक थेंबी जमिनीवर नाही पडला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला फवारणी घ्यायची। या फवारणीचा बेनिफिट आपल्याला काय होणार आहे, तर याच्यामध्ये आळी नियंत्रण आपल्याला उत्तमरित्या मिळणार आहे आणि एकरी जे 60 मिली कोरॅनिटिप्लोलचं प्रमाण आहे, कारण बरेच शेतकरी काय करतायत
60 मिलीचं क्वारंटी प्लोन आणायचं आणि त्याच्यामध्ये 2 एकर क्षेत्र काढायचं. ह्या चुका करतायत. आपल्याला त्या पद्धतीनं करायचं नाही. एकरी 60 मिली प्रमाण आपण जर क्वारंटी प्लोनचं प्रमाण घेतलं तर आपल्याला आळीसाठी त्याचे सर्वोत्तम रिझल्ट मिळतात. पॅक्लोबुटाझोल जे आपण वापरतोय, जे की बुरशीनाशकाचाच एक प्रकार आहे मित्रांनो, त्याचा इतिहास पूर्वीवरती आय बटनवर मी तुम्हाला दिलेला आहे. त्या संदर्भात सविस्तर माहिती त्या ठिकाणी आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहून पॅक्लोबुटाझोल संदर्भात माहिती घेऊ शकता. यानं काय होणार आहे, ते बुरशी मारण्यास सुद्धा आपल्याला काम करणार आहे आणि झाडाची जी अतिरिक्त काळीक वाढ होते, कारण पाऊस जास्त झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्लॉटची अतिरिक्त वाढ झालेली आहे. ती वाढ दाबण्यासाठी सुद्धा पॅक्लोबुटाझोल चांगलं काम करतं. फुटवा काढतं, फ्लॉवरिंगची संख्या वाढवतं आणि अतिरिक्त वाढ झाडाची होऊ देत नाही. आणि निंबोळी अर्क जो आहे ते जैविक कीटकनाशक म्हणून आपल्याला चांगल्या पद्धतीने ते मदत करणार आहे. कोराझनचे म्हणजे क्वारंटी प्लोनमध्ये जे काही कोराझनचे घटक आहेत त्याचे ताकद वाढवायचं काम निंबोळी अर्क करतं आणि झाडामध्ये कडवपणा ठेवतं. जास्त दिवस आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात. रिपीट फवारणी करण्याची आवश्यकता पडत नाही. बरेच जण ह्या स्टेजमध्ये ॲम्प्लिगोचा वापर करतात. मित्रांनो, ॲम्प्लिगो फुलकळी स्टेजमध्ये कधी वापरायचं नाही, लक्षात घ्या. त्यास लॅम्बडा सायलोथ्रिन मिक्स असल्यामुळे फ्लॉवरिंग ड्रॉप होण्याची जास्त भीती असते. स्वतः वैयक्तिक कंपनी पण सांगते, पण गावातले काही 150 असतात जे की ॲम्प्लिगो वापरायचं चालू असतात. तुम्हाला वापरायचं तुम्ही वैयक्तिक वापरा, पण जे दुसरे शेतकरी आहेत त्याला विनाकारण वापरायला लावू नका. तुमचं वाट लावून घ्यायची तुमची तुम्ही लावून घेऊ शकता. या पद्धतीने तुम्ही त्याला सांगा, पण आम्हाला काही वापरायचं असं काही सांगू नका, कारण असं आम्ही ऐकलेलं आहे आणि फुल झाडाला गळते. ही रिअल गोष्ट आहे. कंपनीवाले पण एखाद्या प्रतिनिधीला विचारा किंवा एखाद्या चांगल्या दुकानदाराला विचारा, तुम्हाला पण त्या संदर्भात तो सांगेल की ॲम्प्लिगो फ्लॉवरिंग स्टेजमध्ये मारायचं नाही. कोराझनला पर्याय म्हणून ॲम्प्लिगो मार्केटमध्ये आलेलं आहे. कोराझन आणि ॲम्प्लिगोमध्ये एवढा असा मोठा काही बदल नाही. कोराझनचाच घटक ॲम्प्लिगोमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये एक ॲडिशनल घटक लॅम्बडा सायलोथ्रिन दिलेला आहे ZC फॉर्म्युलेशनमध्ये. एवढाच त्याच्यामध्ये बदल आहे. तर या पद्धतीने आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे आणि आपलं उत्पन्न वाढवायचं, चांगल्या पद्धतीने नियोजन धरायचं आहे. थोडीफार आळी होत असते मित्रांनो, कारण जास्त पाऊस झाला तर काय असतं, फवारणी करणं आपल्याला शक्य नसतं. आता आपल्या प्लॉटमध्ये बघू शकता नॉर्मल थोडीशी आळी झालेली आहे, थोडीफार आळी चलत असते. पण आपल्याला त्याच्या जर योग्य पद्धतीने नियोजन केलं तर आळीचा पण आपल्याला आपल्या उत्पादनावर कुठला इफेक्ट होत नाही. उत्पादन आपलं चांगलं निघतं. आणि हा प्लॉट आपला बीजोत्पादनचा आहे, ह्या हिशोबानेच आपण नियोजन राहिलेलं आहे. आपला हा शेवटचा स्प्रे, ह्याच्या पुढे आपण काही कुठली फवारणी करणार नाही आहोत. ह्याच्या पुढचं जे नियोजन आपलं सगळं राहील ते बीजोत्पादनाच्या हिशोबानं जे काही बिसळीचे झाडं असतात किंवा जे काही तणाचे झाडं वगैरे आतमध्ये आलेले असतात ते कसे काढायचे किंवा काय करायचं या संदर्भात आपलं पुढचं नियोजन राहणार आहे. त्याचे अपडेट वेळोवेळी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर, फेसबुक पेजवर आणि इंस्टाग्रामवर देत जाऊ. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नावानं लोगो येत आहे, त्या लोगो क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता. हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असताल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.